बातमी बुलढाण्यामधून विविध कारणांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणींचा लाभ थांबलाय। ज्या महिलांना लाभ थांबला अशा महिलांसाठी पुन्हा एकदा सरकारने ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून दिली अशी चुकीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यामुळे जिल्हाभरातील महिला या जिल्हा महिला आणि बालकल्याण विभागाच्या कार्यालयात गर्दी करतायत। मात्र पुन्हा केवायसी होणार नाही, शासनाकडून असा कुठलाही आदेश किंवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही। त्यामुळे महिलांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अमोल दिघोळे यांनी केलंय। महिलांची 31 डिसेंबर पर्यंत करायची केवायसी राहून गेली असेल, त्यांनी जिल्हा कार्यालयामध्ये जाऊन ऑफलाईन केवायसी करणे अशी अफवा पसरवल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला जिल्हा कार्यालयामध्ये जमा झालेल्या होत्या। या अनुषंगाने आपण जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रेस नोट प्रसारित केली असून महिलांनी जिल्हा कार्यालयात गर्दी करण्याची आवश्यकता नाही। ई केवायसी ही शासन जेव्हा तुम्हाला पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली जाईल त्यावेळी ऑनलाईनच करता येईल आणि आधार OTPच्या आधारेच करता येईल।